एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्या सोबत एक खास असा मस्त डाएट प्लॅन शेअर करणार आहे. बरेच जण काय करतात, भरपूर डाएट प्लॅन ट्राय करतात, भरपूर सगळं ट्राय करतात, व्यायाम देखील करतात, पण तरी देखील त्यांचं वजन काही केल्या इकडचं तिकडं होत नाही, वजन कमी होत नाही. आपण काय करतो, जे क्विक डाएट प्लॅन असतात, जे 10 दिवसाचे असतात, 15 दिवसाचे असतात, अशा पद्धतीचे डाएट प्लॅन फॉलो करून तुमचं वजन तर कमी होणारच आहे. पण मग ते परमनंट राहत नाही. तुम्ही जसं तुमचं रुटीन बदलता, नॉर्मल तुमचं रुटीन मधलं जे अन्न आहे, जे जेवण आहे ते खायला सुरुवात करता किंवा एखाद वेळी चीट मील घेता, तेव्हा मग वजन पुन्हा वाढतं. त्यामुळे बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं किंवा मला बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, कमेंट्स असतात किंवा डीएम असतात, ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं असतं, की मॅडम आता आम्हाला परमनंट वेट लॉस करायचंय. क्विक वेट लॉस केल्यानंतर वेट पुन्हा गेन होतं. तर परमनंट असं काही सोल्युशन आहे का, की ज्याच्यामुळे वजन एकदा कमी झालं, की ते पुन्हा वाढणार नाही? तर त्याच्यावरती तसा एक डाएट प्लॅन बनवा. तर त्यासाठी मी हा एक जानेवारी स्पेशल आपला नवीन वर्षाचा 2026चा सगळ्यात पहिला डाएट प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जो असणार आहे 21 दिवसांचा आणि 21 दिवसामध्ये तुम्ही परमनंटली तुमचं 5 किलो वजन कमी करू शकणार आहात. त्यासोबतच तुमच्यासोबत अशा काही टिप्स शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला परमनंट तुमचं वेट मेंटेन करण्यासाठी उपयोगी पडतील. म्हणजे हा डाएट प्लॅन परमनंट डाएट प्लॅन असणार आहे. हे रुटीन तुम्ही तुमच्या आयुष्यभरासाठी फॉलो करू शकता. एखाद दिवशी तुम्ही चीट डे जरी ठेवला, तरी देखील तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. असा हा बेस्ट डाएट प्लॅन आहे. या 21 दिवसामध्ये 5 किलो वजन तर कमी होईलच, त्यासोबतच इंच लॉस देखील होणार आहे. आणि हा तुम्ही कायमच फॉलो करू शकणार आहात, तर अगदी बेस्ट ठरणार आहे तुमच्यासाठी, तुमच्या वेट लॉस जर्नीसाठी. त्यामुळे जर तुम्ही पण असा एखादा परमनंट वेट लॉसचा डाएट प्लॅन शोधत असाल, जो अगदी तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये पाहायला मिळतो, त्यामुळे अशाच फ्री डाएट प्लॅनसाठी, अशा फ्री कंटेंटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आता आपला डाएट प्लॅन आपण जाणून घेणार आहोत, ज्याचे बेनिफिट्स असे आहेत, की तुम्ही 5 किलो तुमचं परमनंट वेट लॉस करू शकणार आहात. यानंतर कायमच तुम्ही अशा पद्धतीचं रुटीन तुम्ही आयुष्यभरासाठी फॉलो करू शकताल. कारण याच्यामधल्या ज्या रेसिपी आहेत, याच्यामधलं जे रुटीन आहे, ते अगदी डेली लाईफमध्ये वापरता येईल असं आहे. अगदी खूप जास्त लो कॅलरीजमध्ये हा डाएट प्लॅन नाही. अगदी परमनंट वेट लॉससाठी असल्यामुळे याच्यामधल्या ज्या कॅलरीज आहेत, त्या अगदी तुमचं वेट मेंटेन करणार आहेत आणि यानंतर देखील तुम्ही कंटिन्यू तो फॉलो करू शकता असाच आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं आवडीचं अन्न न खाता किंवा खूप जास्त उपाशी राहून, खूप जास्त लो कॅलरीज खाऊन तुम्हाला आता वेट लॉस करावं लागणार नाहीये. असाच हा बेस्ट डाएट प्लॅन जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक पासून. मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक मध्ये तुम्ही आपल्या चॅनलवरती अवेलेबल असणारे कोणतेही ड्रिंक्स यूज करू शकता, ज्याच्यामध्ये बरेच ड्रिंक्स शेअर केलेले आहेत. आणि प्रत्येक माझ्या डाएट प्लॅन सोबत किंवा प्रत्येक व्हिडिओ सोबत मी एक ड्रिंक शेअर करत असते. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला चेक करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल कोणतं डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला घ्यायचंय ते. रिसेंटली मी एक बेस्ट असं कॉफीचं ड्रिंक शेअर केलेलं आहे. ते फॅट बर्निंगसाठी अगदी बेस्ट ड्रिंक आहे. त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. नंतर तुम्हाला करायचा आहे ब्रेकफास्ट. 8 ते 9च्या दरम्यान तुमचा ब्रेकफास्ट झाला पाहिजे. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला मी 2 ऑप्शन सांगणार आहे. एक असणार आहे नॉन व्हेजिटेरियन आणि एक असणार आहे व्हेजिटेरियन. तर बऱ्यापैकी सगळे लोक एग्ज तर खातच असतील, त्यांच्यासाठी सगळ्यात पहिला ऑप्शन आहे, 3 एग्ज आपल्याला घ्यायचे. त्याच्यातला येलो भाग आहे तो काढायचा आहे आणि त्या 3 एग व्हाईट्सचं आपण ऑमलेट तयार करायचंय, ज्याच्यामध्ये बंच ऑफ व्हेजिटेबल्स आपण ऍड करणार आहोत. त्याच्यामध्ये भरपूर भाज्या ऍड करा. गाजर असेल, अजून काही काही भाज्या भरपूर आहेत, त्या तुम्ही त्याच्यात किसून घाला. कांदा, टोमॅटो, कोबी असेल, या सगळ्या त्याच्यात ऍड करा आणि त्याचं ऑमलेट छानसं तयार करा. आणि ते ऑमलेट तुम्ही फर्स्ट ब्रेकफास्टच्या ऑप्शन मध्ये घेऊ शकता. यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे, ज्यांना आता एखाद वेळी ऑमलेट खायचं नाहीये किंवा एग्स खातच नाहीत, त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन असणार आहे
नो ब्रेड सँडविचचा. याच्यामध्ये तुम्ही बेसन पासून सँडविच बनवू शकता किंवा तुम्ही रव्यापासून देखील सँडविच बनवू शकता. अजून काही तुम्हाला माहित असतील नो ब्रेड सँडविच हेल्दी असणारे, विदाउट ऑइल किंवा थोडंसं देशी गाईचं तूप तिथे थोडंसं ग्रीस करून त्या सँडविच मेकरला एवढं तितकं चालणार आहे. त्या सँडविचमध्ये देखील तुम्ही पनीर किसून टाकू शकता, गाजर किसून टाकू शकता, कांदा टोमॅटो ॲड करू शकता. जे काही तुम्हाला ॲड करायचे ते ॲड करा आणि मस्तपैकी इथे व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला नो ब्रेड सँडविच बनवायचं आहे. आणि हे 2 ऑप्शन होते आपले ब्रेकफास्टसाठीचे. नंतर एकच सँडविच आपल्याला खायचं आहे आणि 3 एगचं ऑमलेट. तर अशा पद्धतीचा आपला ब्रेकफास्ट आहे. नंतर आपण मिड मॉर्निंगला जर तुम्हाला भूक लागली, तर त्या भुकेच्या दरम्यान तुम्ही इथे खाऊ शकता एखादं कोणतंही सीझनल फ्रूट किंवा जे कोणतं तुमच्या आवडीचं फ्रूट असेल, जे तुम्हाला त्यावेळी अवेलेबल असेल ते फ्रूट तुम्ही खाऊ शकता. सफरचंद खाऊ शकता, द्राक्ष खाऊ शकता किंवा तुम्ही कोणतंही फ्रूट जे तुमच्या इथे अवेलेबल असेल, कलिंगड झालं, मस्कमेलन झालं किंवा अननस झाला, असे पेरू असेल, खूप फ्रुट्स आहेत त्याच्यातलं कोणतंही फ्रूट तुम्ही यावेळी मिड मॉर्निंगला खाऊ शकता. आता खूप मोठं फ्रूट असेल कलिंगड सारखं, मस्कमेलन सारखं, तर ते संपूर्ण फ्रूट आपण खाणार नाही आहोत. त्याच्यातलं एक छोटासा स्मॉल पोर्शन जसं की 50 ते 100 ग्रॅम इतका पोर्शन आपण इथे खाऊ शकतो स्नॅक्स म्हणून. नंतर आपण दुपारचं जेवण करणार आहोत 1 ते 2च्या आतमध्ये. तर दुपारच्या जेवणामध्ये आपल्या इथे इंडियन ज्या गोष्टी आहेत त्याच असणार आहेत. जसं की मी तुम्हाला म्हटलं हा डाएट प्लॅन तुमच्या सोयीनुसार आणि तुमच्या डेली लाईफला फॉलो करता येईल, आयुष्यभरासाठी फॉलो करता येईल. घरामध्ये आपल्या पारंपरिक इंडियन ज्या गोष्टी बनतात त्यानुसार बनलेला आहे. त्यामुळे तो तुम्ही कायम फॉलो करू शकता. कंटिन्यू असं रुटीन तुम्ही ठेवलं तर तुमचं वजन अगदी मेंटेन राहील, अजिबात वाढणार नाही. तर सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो रोटी लव्हर्ससाठी आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही चपाती, भाकरी कोणतीही ज्वारीची, नाचणीची, बाजरीची कोणतीही भाकरी तुम्ही खाऊ शकणार आहात. त्या एका भाकरीसोबत किंवा एका चपातीसोबत तुम्ही घरात बनणारी कोणतीही छानशी भाजी घ्या. त्याच्यासोबत तुम्ही सॅलड घ्यायचा आहे. भाजी एकच आपण इथे घेणार आहोत. 2-2 भाज्या वगैरे आपण खायच्या नाही किंवा थोड्या पोर्शनमध्ये तुम्ही जर भाज्या असतील तर चालेलच. पण जे काही बनवाल ते कमीत कमी तेलामध्ये बनलेलं असावं, इतकीच आपण इथे अपेक्षा ठेवू शकतो. कारण जास्त तेल आपल्याला खायचं नाहीये. खूप जास्त तेल जर खाल्लं तर आपलं बेली फॅट जे आपल्याला कमी करायचं आहे या 21 दिवसांमध्ये ते कमी होणार नाही. म्हणून मग आपण कमीत कमी तेल वापरूया. आणि मग इथे भाजी, भाकरी, सॅलड आणि एक दह्याची वाटी एवढा असा आपला आहार असणार आहे दुपारच्या जेवणासाठीचा. हा झाला रोटी लव्हरसाठी ऑप्शन. आता ज्यांना एखाद्या वेळी भात देखील खायचा आहे, त्यांनी एक बाउल भरून ब्राउन राईस घ्यायचा आहे. त्याच्यासोबत देखील तुम्ही सॅलड घ्या, दही घ्या. ब्राउन राईसचा तुम्ही मस्तपैकी पुलाव बनवणार आहात. पुलावमध्ये तुम्ही भरपूर सारे व्हेजिटेबल्स ॲड करा. ब्रोकोली असेल, फ्लॉवर असेल किंवा आणखीन काही ज्या काही भाज्या तुमच्यात फरसबी असते, ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील किंवा ज्या भाज्या हेल्दी आहेत, ज्या अवेलेबल आहेत, त्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करा. मस्तपैकी ब्राउन राईसचा पुलाव बनवा. त्याच्यासोबत दही घ्या, सॅलड घ्या किंवा कोशिंबीर घ्या आणि मस्तपैकी तो ऑप्शन तुम्ही एन्जॉय करू शकता. तर इथे मी दोनही ऑप्शन तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, जे रोटीच्या देखील आहे. म्हणजे काही दिवस तुम्ही इथे चपाती खाऊ शकता, काही दिवस तुम्ही भात खाऊ शकता. तर आलटून-पालटून 21 दिवसांसाठी बेस्ट असं तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत 2 लंचसाठीचे ऑप्शन. यानंतर संध्याकाळच्या वेळी तर आपल्याला स्नॅक्सच्या टायमिंगला भूक नक्कीच लागते आणि 100% लागतेच लागते. तर मग इव्हनिंगच्या वेळी काही नाही खाल्लं तर रात्रीच्या डिनरमध्ये आपण एक्स्ट्रा खाणार आहोत. मग इव्हनिंगच्या वेळी काय खायचं? तर इव्हनिंगला तुम्हाला ग्रीन टी किंवा कोणतीही हर्बल टी घ्यायची आहे. हर्बल टीमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. त्याच्यातला कोणताही हर्बल टी घ्या किंवा सरळ 1 कप ग्रीन टी घ्या आणि त्याच्यासोबत तुम्ही इथे रोस्ट केलेले थोडेसे मखाणे घ्यायचे 30 ग्रॅम पर्यंत आणि हा अशा पद्धतीचा तुमचा संध्याकाळचा स्नॅक्स असणार आहे. किंवा सरळ तुम्ही मुरमुऱ्याची भेळ बनवा. थोडंसं पिंक सॉल्ट जे मिळतं ते ॲड करा. थोडंसं त्याच्यामध्ये आणखीन काही तुम्हाला मिरची, शेंगदाणे थोडेफार अशा पद्धतीचं तुम्ही मुरमुऱ्याची भेळ देखील घेऊ शकता. सेम तुम्ही मखाण्याची भेळ देखील घेऊ शकता. तर हे 2 ऑप्शन आहेत तुम्हाला इव्हनिंगच्या स्नॅक्ससाठी. तर याच्यातलं कोणतंही घ्या. त्याच्यासोबत 1 कप हर्बल टी किंवा 1 कप ग्रीन टी.
यानंतर आता डायरेक्ट आपण रात्रीचं जेवण 7 वाजता करणार आहोत. 8च्या आधी शक्यतो आपलं रात्रीचं जेवण आपल्याला उरकायचं आहे. कारण जसं की मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आता बरंच काही शेअर केलेलं असतं, पण प्रत्येक जणच प्रत्येक व्हिडिओ बघतो असं नाही. म्हणून मग काही टिप्स मला पुन्हा-पुन्हा सांगाव्या लागतात. पण माझ्या काही सबस्क्रायबर्सला किंवा कमेंट्समध्ये असं वाटतं, की माझा व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो. त्यामुळे मग मी तुमच्यासाठी खूप लहान, कमीत कमी वेळेमध्ये एक्सप्लेन करण्याचं किंवा छोट्याशा व्हिडिओमध्ये थोडक्यात सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता इथे मला हे सांगायचं आहे, रात्रीचं जेवण लवकर करायचं म्हणजे डायजेशन चांगलं होतं. बर्निंगची प्रोसेस असते ती स्लो असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी आपण हलका आणि लवकर जेवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आहार हलका ठेवायचा आहे. जड अन्न खाल्लं की ते पचणार नाही आणि मग तुमची चरबी जी तुम्हाला कमी करायची, तुमचं जे टार्गेट आहे बेली फॅट लॉस करण्याचं, ते कंप्लीट होणार नाही. मग आता काय करायचं? तुम्हाला इथे देखील मी डिनरमध्ये 2 ऑप्शन सांगणार आहे. ते तुम्ही नेहमी आलटून-पालटून घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे, तो असणार आहे आपला नेहमीप्रमाणे सूपचा. येस. तर इथे सूपमध्ये तुम्ही टोमॅटो, झुकिनी, टोमॅटो आणि भोपळ्याचं जे सूप असतं थोडक्यात, ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही फक्त भोपळ्याचं सूप घेऊ शकता किंवा असे बरेच सूपचे ऑप्शन आहेत, जे विकतचं सूप घ्यायचं नाहीये. आपण घरगुती जे सूप आपल्या घरामध्ये बनतं, आपण घरगुती फ्रेश भाज्या आणायच्यात आणि त्याच्यापासून घरामध्ये आपण सूप बनवणार आहोत आणि ते सूप आपण डिनरमध्ये घ्यायचंय. त्याच्यासोबत आता बऱ्याच जणांचं सूपने अगदी पोट भरणार नाही. तर सूपने पोट भरलं तर हरकत नाही. पण जर नाही भरलं, तर तुम्ही इथे सॉटे केलेलं एक्स्ट्रा 100 ग्रॅम पनीर खाऊ शकता. पनीरच्या ऐवजी टोफू देखील खाऊ शकता किंवा तुम्ही ते सोयाबीन जे सोया चंक्स असतात ते देखील तुम्ही 100 ग्रॅम घेऊ शकता. तर यासोबत तुम्ही अशा पद्धतीचं सॅलड बनवायचे. पनीरचं बनवा सॅलड किंवा तुम्ही सोया चंक्सचं बनवा, टोफूचं बनवा किंवा फक्त सॉटे करून त्याच्यासोबत खावा. देखील अशा पद्धतीचं देखील चालणार आहे. तर हा तुमचा पहिला ऑप्शन होता ओव्हरऑल सगळाच. आणि आता एखाद्या वेळी सूप घ्यायचं नसेल, अशा पद्धतीचं जेवण नसेल खायचं, तर तुमच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे, तो म्हणजे चिल्याचा. चिला, तुम्ही चिला बनवू शकता. पोळी ज्याला आपण म्हणतो, सरळ-सरळ पोळी म्हणूयात. तर पोळी तुम्ही बनवू शकता. ती बेसनाची पोळी असू शकते किंवा ती भिजवलेल्या मुगाची. म्हणजे आपली जी मुगाची डाळ असते ती तुम्हाला दुपारी भिजवत ठेवावी लागेल आणि त्याचे जरी चिले तुम्ही बनवले तरी देखील चालणार आहे. आता रेसिपीज तुम्हाला हव्या असतील याच्या, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जावा. तुम्ही कमेंट्स करत नाही आणि कमेंट्स करत नाही, त्यामुळे माझ्यापर्यंत तुमचं जे काही म्हणणं असतं ते अजिबात पोहोचतच नाही. त्यामुळे तुमचे काहीही प्रश्न असतील, काही तुम्हाला रेसिपीज हव्या असतील किंवा काही तुम्हाला गाईडन्स हवा असेल, तर तुम्ही मला कमेंट करा किंवा आपल्या Instagramचं अकाउंट लिंक आहे आपल्या YouTubeला, तुम्ही मला डीएम करा. आपलं लवकरच किंवा पर्सनल तुम्हाला एखादा क्रॅश डाएट हवा असेल किंवा तुम्हाला कस्टमाइज डाएट प्लॅन हवा असेल, तरी देखील आपल्याला तो अवेलेबल होऊ शकतो. तर त्याआधी तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा किंवा डीएम करा. अशा पद्धतीचा आपला 2 पद्धतीचे तुम्ही चिले बनवू शकता. मूग डाळीचा चिला असेल किंवा बेसनाचा. तर हे चिले जे आहेत तुम्ही 2-2 खाणार आहात. 2 बनवायचेत आणि 2 चिले तुम्ही रात्रीच्या डिनरमध्ये घ्यायचेत. त्याच्यासोबत कोणतीही चटणी घ्या किंवा दह्यासोबत खाल्लं तरी देखील चालणार आहे. झालं तर मग अशा पद्धतीचं तुमचं संपूर्ण दिवसभराचा हा डाएट प्लॅन असणार आहे. अशा पद्धतीचं दिवसभराचं रुटीन तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि बेड टाईम ड्रिंकमध्ये तुम्ही ते घेणार आहात पुन्हा एकदा कॅमोमाईल टी किंवा एखादी हर्बल टी किंवा सरळ कोमट पाण्याचा 1 ग्लास. या 3 मधलं तुम्ही काहीही घेऊ शकता आणि एखाद वेळी जर तुम्हाला झोपायच्या वेळी जर दूध वगैरे घ्यायचं असेल, तरी देखील तुम्ही 1 कप भरून दूध त्याच्यामध्ये हळद घालून विदाऊट शुगर दूध तुम्ही ते घेणार आहात. तर ते अगदी आयुर्वेदिक आहे, हेल्दी आहे. तर ते देखील तुम्ही गोल्डन मिल्क घेऊ शकता. तर अशा पद्धतीचं संपूर्ण दिवसभराचं रुटीन तुम्ही फॉलो करा. 21 दिवसांसाठी अजिबात एकही दिवस चीट न करता तुम्ही हा डाएट प्लॅन नक्की फॉलो करून बघा. बेली फॅट गायब होईल आणि त्यासोबतच 21 दिवसामध्ये तुमचं 5 ते 7 किलो वजन कमी होईल, जे परमनंट असणार आहे. हा डाएट प्लॅन तुम्ही आयुष्यभरासाठी कंटिन्यू करू शकता. कारण दुपारच्या जेवणामध्ये अगदी पोटभरीच्या गोष्टी आहेत आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये अगदी हलक्या गोष्टी आहेत. अशा पद्धतीचा आहार तुम्ही कायमच फॉलो केला तर तुमचं वजन कधीच वाढणार नाही, अगदी मेंटेन राहणार आहे. जे कमी केलेलं वजन आहे ते पुन्हा वाढू नये यावरती देखील मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची देखील लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ देखील जाऊन चेक करा.
म्हणजे तुमचं कमी झालेलं वजन पुन्हा कधीही वाढणार नाही त्या टिप्स फॉलो करून. चला तर मग आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल. तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारत चला. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, फिट राहा. धन्यवाद.